हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम हरे जय राम कृष्ण जय राम हरे कृष्ण जय राम कृष्ण हरे जय रूप पाहता लोचनी 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 झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सुख झाले हो सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधवा बलवा तो हा माधवा बलवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी विठाली आवडी विठाली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल मनोरा विठ्ठले आवडे मनोरा विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बलवा तो हा माधवा बलवा तो हा माधवा तो हा विठ्ठल तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा
कुमादेवी पार तो हा कुमादेवी तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे मनोरे शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे सर्व भावे देवासे मनोरे शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तो हा उतारेल पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा तो हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा पार भवदुस्तर नदीचा दुस्तर नदीचा भवदुस्तर तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी प्रगट तरी केले प्रगट तो हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा देव ठोकार कुमाई देव ठोकार कुमाई हळो पार 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 कुमाई मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा
बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, तो हा उतरिल पार, भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरिल पार, भवदुस्तर नदीचा. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः. तुझे चरण संताजिया, तुझे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेला, त्यांच्या कृपादाने कथेला. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास, बाबाजी सद्गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्ञानेषु भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीव नेत्रं रघुशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिवता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलुपद्मकरेण शङ्खं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. गुरुदास तथा मुनिजनतया, बाबा से बोलते, ऐशा नामे शंकरा, निसंगजो संगती. पुण्यलोकीचा पुण्यभूमीचा, मोती खरा शोभतो, ऐशा संत कवी, नासिकेत बाबा वंदितो. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावे घ्यावे माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची. घ्यावी माझी सेवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. जयांची केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे, तो हा उतरिल पार, भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
सनप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग अवतारधारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगदमान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. प्रस्तुत अभंग नामपर प्रकरणातील आहे. आज आपल्या सप्ताहाची सुरुवात आहे. प्रथम दिवसाच्या न्यायाने साधू संतांच्या न्यायाने नामपर अभंग सेवेकरता घेतला जातो आणि तो नामपर अभंग सेवेकरता घेतला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता सांगतात किंवा त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. पण नामपर प्रकरणातील सुंदर असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. अकारण कारण वरुणालय भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा परमात्म्याच्या असीम कृपेने आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा भगवान दत्तात्रेयाचा जन्मोत्सव, त्या निमित्ताने ह्या भक्ती महोत्सवाचं आयोजन केलं आहे. थोर मोठ्या साधू संतांचे आशीर्वाद या सप्ताहाकरता आहेत. ज्यांच्यापासून या सप्ताहाची सुरुवात झाली, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळं वैकुंठवासी तुम्हा आमचे सगळ्यांचेच गुरुवर्य नासिकेत बाबा कोरेकर अण्णा यांनी या सप्ताहाची सुरुवात केलेली आहे. म्हणून थोर मोठ्या महापुरुषांचे आशीर्वाद या सप्ताहाकरता आहेत. भगवान दत्तात्रेयाचा जन्म काय आहे? जन्मोत्सव आहे. पुढे दत्त जयंतीचाही दिवस येईल आणि हे सगळं भाग्याची लक्षणं आहे. या ठिकाणी आल्यानंतर साधूची संगतीही आपल्याला मिळते. नवे नवे अनेक महाराजांची कीर्तनही आपल्याला ऐकायला मिळतात. ह्या आपल्या जीवनातील उद्धाराचा मार्ग आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर कालाच्या ओघाने मनुष्य वेगळ्या विषयाकडे वळला गेला. त्याला स्वतःचं आत्मस्वरूपाचं देखील भान राहिलं नाही. परंतु कलियुगामध्ये एकच साधन असं आहे जेणेकरून आपल्याला उद्धार करून घेता येईल. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आणि असा भक्ती महोत्सव चालू आहे. कार्यक्रमाकरता ज्यांची उपस्थिती आहे, गायक असेल, वादक असेल, आपले गायनाचार्य इकडं पेटी मास्टर असतील, आमचे अमनाथ मिस्त्री तेही या ठिकाणी आहेत. इकडं विनेकरी बाबा आहेत, तिकडं वाकचौरे अण्णा आहेत. आता बरीचशी मंडळी ओळखीचीच आहे बरं का. सगळ्यांचा नामोल्लेख करणं माझ्याकडनं शक्य नाहीये. ज्ञानोबाराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराला की. तुम्ही सगळे आता महेशाची मूर्तीच आहेत. सगळ्याचं काय नामोल्लेख करावं? वास्तविक पाहता परमार्थाच्या ठिकाणी या व्यासपीठावर सगळ्याचं नामोल्लेख करूही नाही. माझा अधिकार नाही आणि सगळी मंडळी मला काही जास्त ज्ञात नाही. असो, एखाद्याचं नाव चुकून हुकून राहिलं तर राग येत असतो. बरं, तेही व्यासपीठ नाही. असो, जास्त कोणाचं नामोल्लेख करत नाही. इकडे विनेकरी बाबा असतील, आतापर्यंत हे व्यासपीठ असेल, या ठिकाणी हा महोत्सव असेल. वेळोवेळी सगळे नित्यनेम तुमच्याकडून करून घेतले. नवे नवे हा परमार्थाचा मार्ग ज्यांनी आतापर्यंत टिकून ठेवला, आदरणीय आपले पूजनीय गुरुवर्य विजय महाराज पवार तेही या ठिकाणी आहेत. सुंदर असा कार्यक्रम आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जास्त विषयाकडे न वळता वेळेमध्ये संकट वेळेमध्ये आपल्याला अभंगावरती विचार करायचा आहे. विठ्ठल म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तर भगवान परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तुकोबाराय सांगतात, बाबा जन्माला आल्यानंतर जे भवसागराचं जे काही दुःख आहे, या दुःखातून तुला जर तारून जायचं असेल, फक्त परमात्म्यालाच तुला शरण जावं लागेल. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. शुद्धांतकरणापासून कायेने वाचेने मनाने
त्या परमात्म्याला तुला शरण जावं लागेल, तरच तू या जन्म मरणाच्या दुःखातून पलीकडे जाऊ शकतो. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीचा हा उल्लेख जगद्गुरु तुकोबारायांनी धुळपदामध्ये जो केलाय. भवदुःखाची नदी म्हणजे काय? तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर आपल्या ठिकाणी उपाधीच्या संबंधाने जे दुःख आलं त्याला भवनदी म्हणतात. या भवनदीच्या पलीकडे तारुण्य येणारा फक्त तो परमात्मा आहे ना. असा असणारा तो परमात्मा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तुकोबाराय सांगतात तो परमात्मा करुणावंत आहे, अनंत आहे, ज्याचा अंत वेद शास्त्र पुराणे यांना देखील कळाला नाही असा तो परमात्मा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. आणि जेवढं तुकोबारायांनी चिंतन केलं, उभ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराला जेवढे अनुभव आले ते अनुभव महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट विठ्ठल विठ्ठल म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय फक्त त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. तुकोबाराय त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात. कशा करता शरण जाण्याकरता सांगतात? साधू संतांनी जो मार्ग देवापर्यंत जाण्याकरता सांगितला, ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर योग मार्ग कोणाला सांगितला? साधूंना, योग्यांना, ज्यांना तो शक्य आहे त्यांना तो सांगितला. योगाचे वाटा जे निघाले सुभटा तया दुःखाचा भागा वाटाला. पण ज्ञानोबाराय सांगतात योग मार्ग कोणाकरता सोपा आहे? जो योगी पुरुष आहे त्याच्याकरता तो योग मार्ग सोपा आहे. आपल्याला जे सांगितलं ते म्हणजे भक्ती पंत बहु सोपा. म्हणून आपल्याला भक्ती सांगितली, भक्तीमध्ये भगवान परमात्म्याचं नाम आलं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे आणि त्याच परमात्म्याला काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मग शरण जाण्याकरता ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात त्या अर्थी समाजामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. विशिष्ट काळामध्ये समाज वेगळ्या दिशेला जात असतो आणि त्या वेगळ्या दिशेला जाणाऱ्या समाजाला एकत्र आणण्याचं काम हे साधू संत करत असतात. तुकोबाराय भगवान परमात्म्याला ज्या अर्थी शरण जाण्याकरता सांगतात त्या अर्थी समाज कुठल्या तरी दिशेने चालला असेल. चालू परिस्थितीचा जर आपण विचार केला, काही दृश्य बघवतही देखील नाही. एवढ्या काळाच्या गतीमध्ये एवढा बदल झालाय, लोकांच्या विचारसरणीमध्ये एवढा बदल झालाय, जेणेकरून स्वतःचं आत्मकल्याण सोडा परंतु प्रत्येक मनुष्य स्वतःच्या अधोगतीकडे चालला आहे. याचं कारण एक, जीवनामध्ये सत्संगती कमी आहे. दुसरी गोष्ट, साधू संतांची सेवा घडत नाही, परमात्म्याचं नामस्मरण घडत नाही, नाही आई वडिलांची सेवा घडत नाही. विठ्ठल हे सगळं करत असताना देखील सुद्धा आत्मस्वरूपाचं ज्याला भान राहत नाही त्याच्याकरता हा उपदेश महाराजांनी केलाय. जे प्राणिया कामे भरू देहाचे वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबाराय सांगतात जे प्राणिया कामे भरू देहाचे वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. माणसाच्या अंतकरणामध्ये काम क्रोध वासना इत्यादी विकार भरले गेल्यामुळे त्याला त्याच्या देहाचं सुद्धा भान राहत नाही. मी कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहे. विचारसागर असेल, पंचदशी असेल, ज्ञानेश्वरी असेल, या अनेक संप्रदायाच्या ग्रंथाचा जर विचार केला तर आपलं जे स्वरूप सांगितलं आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे. वास्तविक पाहता परमात्मा कुठं नाही. ज्ञानोबाराय सांगतात हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर व्यापक झाला. संपूर्ण हे विश्व परमात्मा स्वरूपाने त्या तत्वाने भरलं गेलं आहे, परंतु तरीही सुद्धा तो परमात्मा आपल्यामध्ये आहे ही जाणीव कुणालाही राहिली नाही. का राहिली नाही? अंतकरणामध्ये मी आत्ताच बोलून गेलो, काम क्रोध वासना हे विकार भरल्या गेल्यामुळे मनुष्य दुसऱ्या दिशेला जातो आणि जेणेकरून त्याच्याकडून परमात्मा चिंतन घडत नाही. विठ्ठल मग
मग याच्यामध्ये शास्त्राने अनेक उपाय सांगितले. का बाबा परमात्म्याचं चिंतन का घडत नाही? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अंतःकरणामध्ये जी त्याची मूळ स्वरूपाची वृत्ती आहे ती वृत्ती त्याच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. दुसरी गोष्ट, काम त्याच्या अंतःकरणामध्ये भरला गेला, त्याने परमात्मा चिंतन होत नाही. तिसरी गोष्ट, त्याच्या जीवनामध्ये क्रोध उत्पन्न झाला तरी त्याच्याकडून चिंतन घडत नाही. अनेक विकारांनी रहित ज्याचं जीवन झालं त्याच्याकडून कधी परमात्मा चिंतन होऊ शकत नाही. ज्याने त्याने आपलं आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बाबा, या जीवनामध्ये मी जगत असताना कुठंतरी चुकतोय, जेणेकरून परमात्म्याची प्राप्ती काय, प्रचिती सुद्धा मला होत नाही. प्रत्येकाने आपला विचार केला पाहिजे. आता आपण एखाद्या चांगल्या सुशिक्षित माणसाचा जर विचार केला, पद असेल, प्रतिष्ठा असेल, वैभव असेल, धनसंपदा असेल, सगळ्या गोष्टी त्याच्या प्रारब्धाने त्याला मिळाल्या, परंतु त्याच्याकडून सुद्धा चिंतन घडेल सांगता येत नाही. का? सगळं जरी मिळालं तरी परंतु अंतःकरणाची वृत्ती स्थिर नाही. जे काही मिळालं ते त्याच्या प्रारब्धानं मिळालं. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन, हे सगळं प्रारब्धाच्या अधीन असतं. एखाद्या माणसाला खाण्याकरता काही नाहीये, विचार करा. आज पोट भरलं, उद्या भरेल की नाही भरेल सांगता येत नाही. खाण्याकरता काय खावं याची चिंता पडली. काहींना काय काय खावं ही चिंता पडते. खाण्याकरता एवढं असतं परंतु कशालाही तोंड लावता येत नाही. एखाद्या वारकऱ्याचा विचार केला वारीमध्ये किंवा एखाद्या परमार्थिक क्षेत्रामध्ये, कोणाचाही विचार करा, अतिशय गोड खाणारी माणसं 1-1 किलो साखर एका टायमाला खातात, आणि ज्याची साखरेची कंपनी, शुगर फॅक्टरी, त्याला मात्र एक गुलाबजामुन सुद्धा जात नाही. विठाल हे सगळं प्रारब्धावरती अवलंबून आहे. का? एवढं सगळं वैभव असताना देखील त्याला सुद्धा त्याला शिवता येत नाही, आणि ज्याच्याकडे काही नसताना त्याला मात्र ते सहन होतं. मग परमात्मा परिपूर्ण अंगाने कोणालाही कुठली गोष्ट कधी देतही नाही, आतापर्यंत कोणाला दिली नाही, मिळण्याची शक्यता देखील नाही. परिपूर्ण अंगाने परमात्म्याने सगळ्या गोष्टी दिल्या तर तो मनुष्य साधना करेलच की नाही करेल सांगता येत नाही. म्हणून आताच्या परिस्थितीमध्ये लोक नीतिमत्ता विसरली. पूर्वीचा जर विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये माणसं नीतीची होती. एखाद्याकडून 10 रुपये घेतले, दुसऱ्या दिवशी त्याला 10 देणारच. आता एखाद्याला आपण सांगितलं, एखाद्याने सांगितलं, दादा माझ्या घरी जरा अडचण आहे, मला 1000 रुपये उसने देता का? बरं, त्याला 1000 रुपये उसने दिले. 3-4 दिवसांनी त्याला मागितले, बाबा मी तुला 3-4 दिवसापूर्वी जे 1000 रुपये दिले होते, आता मला गरज आहे, माझे पैसे दे. हा म्हणतो कधी घेतले? आता मला सांगा, याला नीती म्हणतात का? याला नीती म्हणता येत नाही. पूर्वीची माणसं शब्दाला जागत होती. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्याला सांगितलं, बाबा काही काळजी करू नको, तुला जी मदत पाहिजे ते मी करतो. आणि एखादा जर कोणी त्या माणसाला मदत मागायला गेला, निश्चितच तो माणूस मदत करत होता. याला नीती म्हणायचं. पूर्वीच्या काळाचा आणि आताचा जर विचार केला तर अनेक बदल झालेत. पूर्वी माता माऊल्यांच्या डोक्यावर पदर असायचा, आता पदर घ्या म्हणलं तर रामायण व्हायला बसलं. विठाल एवढा काळ बदलला. कालाच्या ओघानं ही माणसं बदलत गेली. का? प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तो मनुष्य त्याचं जीवन जगतो. आपण ठरवलं पाहिजे आपल्याला जीवनामध्ये काय करायचं. पद मिळाल्यानंतर सुद्धा माणूस समाधानी राहील सांगता येत नाही. प्रतिष्ठा मिळाल्यानंतर सुद्धा मनुष्य समाधानी राहील सांगता येत नाही. कुठल्याही गोष्ट परिपूर्णतेच्या अंगाने तुम्ही विचार करा तरी समाधान मात्र कुठेही भेटणार नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख हे पर्वता एवढे. सुखाचा विचार केला तर सुख कुठे आहे? अन्यत्र सुख कुठेही बघायला भेटत नाही. जे सुख परमार्थामध्ये आहे, छाती ठोकून सांगतो, त्याच्यासारखं सुख कुठंच नाही. विठाल तुकोबारायांचा जर विचार केला, सेवेकरता ज्या तुकोबारायचा अभंग घेतला,
तुकोबारायांचा जर विचार केला तर तुकोबाराच्या श्रीमंतीचा विचार करा. 42 एकर जमीन सावकारकीमध्ये असताना दान केली. स्वतःची पत्नी अन्न करता मेली, तरी सुद्धा परमात्म्याचं चिंतन कधी संपलं नाही. 4,500 अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी काय केले, त्याचं चिंतन केलं. त्या तुकोबाराची श्रीमंती कशी असेल, आणि त्या तुकोबाराच्या एका अभंगावर संपूर्ण जीवन काही साधक घडवतात. एका अभंगावरती जीवनाचा उद्धार होत असेल, त्यांच्या श्रीमंतीचा विचार करा आणि तुकोबाराच्या श्रीमंतीचा विचार करा. विठाल विठाला विठाला म्हणून पूर्वीचा विचार केला तर पूर्वी ही माणसं नीतीची होती. आता ती नीतिमत्राची जी काही सूत्र आहेत ती सगळी मनुष्य विसरले. कोणाच्याही ठिकाणी आपल्याला नीती बघायला मिळत नाही. काय झालं, एका श्रीमंत माणसाच्या घरी एक कार्यक्रम होता. आता तुमच्या भागामध्ये चांगले कार्यक्रम असतील, आमचं खेडेगाव इकडे सिटीमध्ये चांगले कार्यक्रम असतात. एखाद्याचं लग्न असेल, वाढदिवस असेल, कुठलाही कार्यक्रम असो, शादीचं फंक्शन असो, लग्नाचा कार्यक्रम असो, एका माणसाच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असा एक प्रकार घडला, कार्यक्रमाला जे काही पाहुणे मंडळी आली होती, एका माता माऊलीचा गळ्यातला हार चोरी गेला. आणि हार चोरी गेल्यानंतर ज्या माता माऊलीचा हार चोरी गेला ती जरा समजून घ्या काय सांगायचं. हो, ती बाई जरा भांडकुदळच होती. तिनं लगेच ज्या घरमालकाच्या घरी कार्यक्रम होता त्याला सांगितलं, बाबा माझा मौल्यवान किमतीचा गळ्यातला हार चोरी गेला, मला सांगू नको, मी तुझ्या कार्यक्रमाला आले ना, तो हार तू भरून द्यायचा. त्या माणसाने विचार केला, तोही बिचारा हुशार होता. त्याने माईकमध्ये आलोचन केलं आणि सांगितलं, ऐका, घडू नये तो प्रकार घडला म्हणे. आपल्या एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपले जे हे पाहुणे मंडळी आहे त्यांचा गळ्यातला हार चोरी गेलाय. अतिशय मौल्यवान हार आहे. ज्यांना कोणाला सापडला त्यांनी तो या ठिकाणी आणून ठेवायचा. आता मला सांगा, कोणी आणून ठेवीन का? त्या माणसाने सांगितलं, या ठिकाणी चांदीची वाटी ठेवतो. वाटी ठेवल्यानंतर कोणाला वाटू नये की आम्ही चोरी केली म्हणून या ठिकाणी हार आणून टाकतो. सगळे लाईट विझवतो, अंधारामध्ये कोणीतरी आणून टाका. सगळे लाईट विझवले. मला सांगा, लाईट विझवल्यानंतर त्या चांदीच्या वाटीमध्ये हार कोणी आणून टाकला असेल का? हार आणून नाही टाकला, चांदीची वाटीच गायब झाली. विठाल विठाल म्हणजे आताची माणसाचा जर विचार केला तर ही नीतिमत्ता विसरली. काही लोकांचं कोणालाही घेणं देणं नसतं. याच्याही पलीकडे जाऊन जर सांगितलं तर कालाच्या ओघामध्ये परमार्थिक जरी कार्यक्रम करायचा असला तर लोक फक्त फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करतात. मनामध्ये त्याच्याविषयी देखील सुद्धा भावना लोकांच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. आई वडिलांचं जरी श्राद्ध करायचं असेल तरी सुद्धा अंतःकरणामध्ये भावना नसते. एखादा मुलगा फार शिकला, बाहेर देशामध्ये जरी शिकायला पाठवलं, तिकून सांगतो तो श्राद्धाचा कार्यक्रम करून घ्या. बाबा तुला कोण सांगन, या ठिकाणी शास्त्राने तुलाच करावं लागतं हे सगळं. याच्याकरता सुद्धा मनुष्याला वेळ मिळत नाही का? ही जीवनाची अधोगती आहे. विठ्ठल जीवनामध्ये फारच साधना घडली पाहिजे असंही नाही, परंतु जीवन जगण्याकरता जो उद्धाराचा मार्ग आहे तो प्रत्येकाला कळायला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात की जीवनामध्ये तुम्हाला एकच करायचं. काय? फार वेळ नाही लागत ना, दिवसभर तुम्ही फक्त परमात्मा चिंतन करा असंही तुकोबाराय म्हणत नाही. तुकोबाराय म्हणतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काही काम करत असं, एखादा व्यापारी वर्ग असेल, एखाद्याचं कपड्याचं दुकान असेल, एखाद्याचं किराणा दुकान असेल, गिऱ्हाईक करता करता तुम्ही परमात्मा चिंतन करू शकता. एखादा शेतकरी असेल, शेतीमध्ये काम करत असताना सुद्धा देखील परमात्म्याचं नामस्मरण करू शकतो. माता भगिनी असतील, स्वयंपाक करता करता हरिपाठ घेऊ शकता. हे सुद्धा नामचिंतन आहे. म्हणून माणसाने जर ठरवलं तर परमात्म्याचं नामचिंतन होऊ शकतं. फार तुम्ही 12-12 तास दिवस परमात्मा चिंतन असं करा, पण जीवनामध्ये रोजचे 10 मिनिटं तरी परमात्मा चिंतन प्रत्येकानं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्धार होईल. कारण की उद्धाराचे मार्ग कोणीही सांगत नाही. तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना जेवढं समाजाविषयी कळवळ आहे तो इतरत्र आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही.
जगाच्या पाठीवर अनेक ग्रंथ आहेत, तत्वज्ञानासारखे शास्त्रासारखे मोठे मोठे ग्रंथ जगाच्या पाठीवर होऊन जातील, परंतु तुकोबारायांचा गाथा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी याच्यासारखे श्रेष्ठ ग्रंथ जगतामध्ये कुठेही सापडणार नाही. का? जीवनाच्या उद्धाराचा मार्ग या ग्रंथामध्ये तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल. त्याच दोन साधू संतांना फक्त जगाची काळजी आहे. ज्ञानोबारायांचा विचार केला तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, पै पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढील आचेने. ज्ञानोबाराय सांगतात साधूंचं जीवन कसं आहे. जगाला जर दुःख झालं तर त्यांना दुःख होतं, आणि जगाला जर सुख झालं तर त्यांना आनंद होतो. पै पायी काटा नेहटे. ज्ञानोबाराय सांगतात उन्हाळ्याचे दिवस आहे, अनवाणी पायामध्ये चप्पल घातली नसताना एखादा मनुष्य फिरायला गेला, परंतु पायामध्ये त्याला काटा रुतला, मात्र डोळ्यातून पाणी आलं. काटा कुठं रुतला? पायाला. पाणी कुठून निघालं? डोळ्यातून. तसं ज्ञानोबाराय सांगतात जगाला दुःख झालं, पाणी संतांच्या डोळ्यात येतं. विठ्ठल विठ्ठल. आताच्या काळामध्ये संपूर्ण हे जो समाज आहे तो विशिष्ट दिशेला चालला गेलाय, जेणेकरून साधू संत याचं काही वाईट वाटत नाही का? वाईट वाटतं, परंतु काळाच्या गतीपुढे कोणाचंही काही चालत नाही. जीवनामध्ये परमात्मा चिंतन फार आवश्यक आहे, कारण की कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरवसा, ग्रासगेळी सत्ता नाही आती. कोणता दिवस, कोणती काळ, कोणती वेळ सांगून कधी येत नाही. एखादा मनुष्य जेवणाकरता बसला, चपातीचा घास मोडला, भाजीमध्ये बुडवला, तोंडापर्यंत जातो की नाही जात याची सुद्धा शाश्वती देता येत नाही. म्हाताऱ्या माणसांचा विचार करा, कधी दिवा पडतो कळतं का? काही कळत नाही. एखादा म्हातारा मनुष्य असेल, सकाळी उठला, चहा पिण्याकरता घेतला, थरथरत्या हातानं ती बशी घेतली, चहा तोंडापर्यंत जातो की नाही जातो, तोच तो वैकुंठ धामाला निघून जातो. म्हणून याच्याकरता जीवनामध्ये नामचिंतन फार महत्वाचं आहे. तुकोबाराय सांगतात, मी सांगतो असं नाही, सगळ्या वेदाचा पुराणाचा जरी विचार केला तरी सुद्धा परमात्म्याचं नामचिंतन सांगितलंय. वेदानंत बोलिला अर्थही तुकाची शोधिला, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. हो, विठोबा रायालाच, त्या परमात्म्यालाच का शरण जाण्याकरता सांगतात. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, म्हणून संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडोनी, ते एक श्री हरीचे नाम, करी सकळा पातका भस्म, अधिकारी उत्तम अध, चारी वर्ण नरनारी. विठ्ठल ठला विठला. म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी चारही वर्णाला नाम घेण्याचा अधिकार आहे. तो कुठल्या जातीचा असेल, कुठल्या कुळाचा असेल, कसाही विचार या ठिकाणी तुकोबाराय संत महात्मे करत नाही. यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर. म्हणून परमात्म्याचं चिंतन करण्याकरता कुठलाही विषय लागत नाही, काळ लागत नाही. तुकोबाराय सांगतात नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसार जेथे करा तेथे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये, कुठल्याही काळामध्ये राहा, परंतु त्याही परिस्थितीमध्ये परमात्मा चिंतन झालं. पण जीवनामध्ये परमात्मा चिंतन हे फार आवश्यक आहे. तुकोबाराय सांगतात त्या परमात्म्याला शरण गेलंच पाहिजे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, या लागे शरणागत शरण्य मीचे एको. ज्ञानोबाराय सांगतात त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. कसं शरण गेलं पाहिजे? तया अहम वाचा चित्तांग, देवोनिया शरण रिघ, मोदरिका गंग रिघाले जैसे, जैसे घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. ज्ञानोबाराय सांगतात तया अहम वाचा चित्तांग, देवोनिया शरण रिघ, मोदरिका गंग रिघाले जैसे, जैसे घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. घट माहिती प्रत्येकाला. घट म्हणजे माठ. पाणी पिण्याकरता आपण जो माठ वापरतो
त्याचा जर विचार केला, पाणी नसताना त्या माठामध्ये सूक्ष्म रूपाने वायू रूपाने त्यामध्ये आकाश असतं. ते तत्व आपल्याला दिसतं का? नाही दिसत. ते फुटल्यानंतर आकाशामध्ये सामील होतं. तसं ज्ञानोबा सांगतात, सुवर्णमणी सोनया हे कल्लोळ जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण येतो. सोन्याचा मणी माहिती, याच्याही पुढचं उदाहरण ज्ञानोबा देतात. सोनं प्रत्येकाला माहिती आहे, माता माऊल्यांना तर अतिशय प्रिय आहे. माहिती आहे ना सोनं? सोन्याला आपल्याला जर जसा पाहिजे तसा दागिना जर बनवून घ्यायचा असेल, अगोदर काय करावं लागतं? सोन्याचं पाणी करावं लागतं. मग सोन्याचं पाणी केल्यानंतर त्याला विविध प्रकारचा आकार देऊन ती डिझाईन तयार करता येते. परंतु त्याचा मूळ स्वरूपाचा जर विचार केला तर सोनं हे त्याचं रूपांतर कसं होतं? सुवर्णमणी सोना हे कल्लोळ जैसा पाण्या, पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. पाणी करूनच त्याला आकार द्यावा लागतो. किंवा पाण्याच्या लाटेचा जर विचार केला, समुद्राची लाट समुद्रामध्ये जाऊन एकमेव होते किंवा त्याला मिसळते. अवघ्या झाल्या उर्मी एक एक माया एक माया अवघ्या झाल्यावर मी एक माया एक माया अवघ्या झाल्यावर मी एक माया. परमात्म्याला शरण जाण्याकरता सोपं साधन आहे, परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. जो परमात्म्याचं नामचिंतन करतो त्याच्या जीवनातील सगळे विकार नाहीसे होतात. सगळे विकार नाहीसे झाल्यानंतर ज्या दिवशी त्याचं अंतःकरण शुद्ध होतं त्या दिवशी ज्ञानोबा सांगतात, जयाचे चोकटे मानसी मी होणी असे क्षेत्र संन्यासी, जे निजल्या उपासिते वैराग्य गा. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, योनी गोपाळ राहे ते ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याच्या शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्मा क्षेत्र संन्यास घेत असतो. क्षेत्र संन्यास म्हणजे या शब्दाचा जर विचार केला तर आपण साहजिकपणे विचार करतो, एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये एखादा महात्मा त्या ठिकाणी साधना करतो, परमात्म्याचं चिंतन करतो, त्याला आपण क्षेत्र संन्यास म्हणतो. अन्यत्र तो तीर्थक्षेत्र सोडून तो महात्मा कुठेही जात नाही. हा एक प्रकारचा क्षेत्र संन्यास. आणि या ठिकाणी जो ज्ञानोबांनी क्षेत्र संन्यास सांगितला तो म्हणजे अंतःकरणाचा क्षेत्र संन्यास. ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठलेही विचार नाहीत, मन नाही, विक्षेप नाही, त्याचं अंतःकरण शुद्ध आहे म्हणजे क्षेत्र संन्यास. त्याच्या अंतःकरणाला जी उपाधी लागली आणि अशा शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्मा येऊन राहत असतो. विठ्ठल अंतःकरण शुद्ध होण्याकरता परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल आणि त्याच परमात्म्याला शरण जावं लागेल. अभंगाचं शरण जावे सर्व भावे देवासे. सर्व भावाने त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता सांगतात, कारण की तो परमात्मा तो हा उतरेल पार. या भवसागराच्या दुःखातून पलीकडे नेणारा फक्त तो परमात्मा आहे. तुकोबाराय सांगतात, तो परमात्मा आपली वाट बघत आहे. तुकोबाराय गोड वर्णन करतात, भवसागर तरता कार्य करीतसे चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवनिया, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा ये आपोलिया. पण त्या परमात्म्याला फक्त भाव पाहिजे. तुकोबाराय सांगतात, त्याला काही लागत नाही, फक्त अंतःकरणामध्ये भाव जर असेल तो परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरी सहे वर्म पडेल ठाई. ज्या वेळेस तो परमात्मा स्वतः कृपा करतो त्याच वेळेस आपल्याला भक्तीचं वर्म कळतं, नाही तर भक्ती सुद्धा आपल्याला कळत नाही. विठ्ठल भवसागराचं जे काही दुःख आहे, भवसागर तरुण जाण्याकरता फार अवघड आहे. बुडाले तयासा मूळ ना मार्ग, लागला तो लाग सांडोनिया. अनेक महात्मे या भवसागराच्या नदीतून तरुण जाण्याकरता निघाले, परंतु त्यांचा थांग पत्ता लागला नाही. तर आपला विचार कुठं घ्यायचा? जन्म मरण तरुण जाणं एवढं सोपं आहे? नाही महाराज, जन्म मरणाच्या नदीतून तरुण जाणं सोपं नाहीये. संतांच्या हाताला धरूनच पलीकडे जाता येईल, नाही तर या भवसागराच्या नदीतून पलीकडे जाता येणार नाही. बारकाईने जरी याचा विचार केला तर जीवनामध्ये किती दुःख आहे. सुख मात्र कुठं बघायला सुद्धा देखील मिळत नाही.
एवढं दुःख आहे. किती दुःख आहे? जन्माला आल्यानंतर किती दुःख होतं. आईच्या उदरामध्ये 9 महिने वास्तव्य असतं. मातेच्या उदर कुहरी पचोनिया विष्टेच्या दातरी. हो, मातेच्या उदरामध्ये एवढं दुःख आहे. उदराचा जर विचार केला तर मल मूत्र मास याने भरलेला हा देह आहे, याच्यामध्ये वास्तव्य करावं लागतं. किती दुःख आहे. याच्या बाहेर आल्यानंतर काय कमी दुःख आहे का? जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची हे सुद्धा देखील कळत नाही. बरं, मोठा झाल्यानंतर याच मार्गाला लागतो की बाहेर जातो, याचंही दुःख आहे. दुःखाचा जर विचार केला तर लग्न होत नाही, ही मोठी शोकांती काय आताची. विठाल हे सुद्धा मोठं दुःखच आहे. कलियुगाचा विचार करा. मुलांचं लग्न होत नाही. 23 वर्ष झाले, 24 वर्ष झाले. देवाकडे प्रार्थना करतो, देवा अरे वय निघून चाललंय, लग्न होत नाही, काहीतरी कृपा कर. देवाने कृपा केली महाराज, चुकून उकून तर लग्न देखील होतं. एवढा आनंद होतो, एवढा फुकतो. स्वर्ग मात्र फक्त त्याला 2च बोटावरती राहतो. बरं, ते काय कालांतर तिकतं का ते दुःख नाही. तेवढा पुरता आनंद भेटतो. त्याला वाटलं माझं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलगा झालाच पाहिजे. जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत ते दुःख. एकूण तिकून मुलंही झालं, त्याच्याही लग्नाचा विचार पुढे येतो, तिकूनही दुःखच आहे. ज्या दिवशी मुलाचं लग्न झालं त्या दिवशी हा मुलाचा विचार करतो, आता जाता जाता नातवंडाचं तोंड बघायला मिळालं, अतिशय आनंद. सुख भेटलं का त्याला? नाही. नातवंडाचं तोंडही बघायला मिळालं, तोही दिवस निघून जातो. संसाराच्या अपेक्षेने, सुखाच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये गुंतत जातो. काही देहाचं भान राहत नाही. आणि मग ज्या दिवशी सुनानी चहा दिला नाही, हातामध्ये चहाचा कप मिळाला नाही, त्या दिवशी हा बाबा वारीला निघतो. नाक मुक गळू लागले, लाळा आणि शेंबुड, श्वाना परी गती झाली, अवघे करते हाड हाड. हो, श्वान म्हणजे काय? कुत्रा. ज्या दिवशी कुत्र्यासारखी गती होते त्या दिवशी हा मार्ग आठवतो. तोपर्यंत परमात्म चिंतन घडत नाही. करा ना, विचार करा. सामान्य शेतकरी असेल आणि एखादा श्रीमंत मनुष्य असेल, त्यालाही वय येणार आहे आणि यालाही कालाच्या योगाने वय येणारच आहे. तोही चांगला मरण की नाही सांगता येत नाही, हाही चांगला मरण की सांगता येत नाही. वय झाल्यानंतर तुम्ही कितीही शरीराच्या इच्छा पुरवा, नवे नवे या शरीराला सजवा, हे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान. एक ना एक दिवस या शरीराचा बाद होणारच आहे. मग याची अभिलाषा कशा करता धरायची? आणि या देहावरती फार प्रेम करू नये. आम्ही वारीमध्ये जायचो, ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये वारीला जायचो महाराज. आम्ही वारीला जात असताना एक 60 वर्षाची आजी होती. किती? 60 वर्षाची. आता सिटीतली आजी, तिला काही चालता यायचं नाही वारीला. चालता चालता आमच्या मजाक करायच्या त्या आजी. चालू काय महाराज, काय जेवायला बेत, सांगायचं जे असन ते. म्हणून आम्हालाही त्यांची मस्करी करायची सवय लागली. आता ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये पाठी उठावं लागतं, वारीला जावं लागतं. उठून स्नान वगैरे, संध्या देवपूजा, पाठी. ते आजी उठले, आम्हीही उठलो. बरं, आम्ही त्या आजीकडे बघितलं, आवरून आलो. तिकडून आंघोळ करून आजी फेरन लवली लावत होती. काय? फेरन लवली लावत होती. आजीला विचारलं, आजी हे काय? आजी म्हणे फेरन लवली. हे कशा करता? मी सुंदर दिसण्याकरता, मी तरुण दिसण्याकरता. आता ती तरुण मुलगी किती वर्षाची सांगा बरं? 60 वर्षाची. याला म्हणतात का? पण देहावरती आपण एवढं प्रेम करतो. उदाहरण सोडून द्या, सांगायचा मुद्दा हा, एवढं प्रेम करत असताना सुद्धा देहाचं वय होणार की नाही? होणारच आहे. कधी ना कधी या शरीराचा नाश होणार आहे. म्हणून याच्याकरता या शरीराला धरून बसता येत नाही. हा नाशिवंत देह आहे. कारण की हे शरीर कधी ना कधीतरी संपणार आहे. परंतु प्रकृतीचा नियम ज्यावेळेस परमात्मा सांगतात, ज्ञानोबा सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. आता ही लहान मुलं माहिती आहे का तुम्हाला? दिवाळीला मध्ये त्यांना तुम्ही नवे कपडे घ्या, तो 10 दिवस तोच ड्रेस घालणार. जुन्या ड्रेसला तो हात सुद्धा लावणार नाही. नको आता हे जुने झाले. तसं ज्ञानोबा सांगतात, जुनं शरीर झाल्यानंतर टाकून द्यावंच लागतं. आणि प्रकृतीचा नियम म्हणून
नवीन शरीर धारण करावं लागतं. विठाल विठ्ठला 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 विठ्ठला. पण आत्मा हा कधीही मरत नाही. आत्मा हा शाश्वत आहे, त्याला कधीही मरण येत नसतं. म्हणून कुठल्याही कालामध्ये परमात्मा चिंतन करायचंय. साधू संत होऊन गेले, त्यांनी परमात्म्याचं चिंतन केलं, नवे नवे त्या स्वरूपाला प्राप्त देखील झाले. परंतु कुठल्याही युगामध्ये, कुठल्याही काळामध्ये आपण आपला विचार करा, या ठिकाणी एक सुद्धा असा मनुष्य नाही की त्याला एक ना एक दिवस परमात्मापर्यंत जायचंय. कोणाला जायचं नाही? सगळ्यांना जायचंय. परंतु प्रत्येकाला स्वतःचं प्रारब्ध कळत नाही. आत्मकल्याणाचा मार्ग कोणालाही आतापर्यंत माहित नाही. मी सांगतो म्हणजे मला माहिती आहे का? मलाही माहित नाही. ज्यांचा आधार घेऊन सांगतोय ते तुकोबार आहे. तुम्हाला उपदेश करतात असं नाही, तुम्हा आम्हाला जे उपदेश करतात ते तुकोबार आहे. सदैव वैकुंठाला तुकोबार आहे गेले का? परमात्म्याचं चिंतन एवढं घडलं, एवढी साधना घडली, स्वतः परमात्म्याला तुकोबारांना घेण्याकरता यावं लागलं. किती चिंतन केलं असेल तुकोबारांचं? जर विचार केला, संपूर्ण जीवन परमात्म्याकरता वाहून नेलं. एवढं चिंतन केलं, कामामध्ये सुद्धा तुकोबारांचं कधी मन लागत नव्हतं. आता आपल्याला उदरनिर्वाह भागवण्याकरता, खाण्याकरता काहीतरी काम करावं लागतं. काही कामच केलं नाही तर घरचे खायला देतील का? तुमचं सोडा, मला माझी तीच परिस्थिती आहे. विठाल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, साधू असेल, श्रीमंत व्यक्ती असेल, गरीब असेल, प्रत्येकाला स्वतःच्या पोटाची चिंता आहे. वीट भर पोट त्याचा केवढा बोबाट, भीती एवढं पोट आहे. या पोटाची रुंदी सांगितली. साधू संतांचा विचार केला, गमतीचा विषय, याची रुंदी सांगितली, खोली सांगितली का? नाही ना. भीती एवढंच पोट आहे, पण तू संपूर्ण जीवन ते भरण पालन पोषण करण्याकरता जातं. किती गंभीर विषय. एवढंसं पोट आहे, संपूर्ण आयुष्य त्याच्या भोवती फिरलेलं आहे. का? उपजीविका भागवण्याकरता काही ना काही करावं लागतं. तसं उद्धाराकरता सुद्धा नामचिंतन करावं लागतं. विठाल म्हणून तुकोबाराय सांगतात, ही भवसागराची जी नदी आहे, ही तरुण जाण्याकरता अनेक लोक निघाले, परंतु त्यांना त्या परमात्म्यापर्यंत जाता आलं नाही. हजारो माणसातून फक्त एखादाच त्या परमात्मा तत्वापर्यंत जातो. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. म्हणून परमात्मा सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु. सहस्रेषु म्हणजे हजारो मनुष्यातून फक्त एकच मनुष्य असेल तो माझ्यापर्यंत येतो. मग आपण ठरवायचं त्या हजारामधून एक राहायचं का त्या हजारामध्ये राहायचं. विठाल विठाल लोकांकरता दिखाव्याकरता परमार्थ करूच नका. स्वतःच्या आत्मकल्याणाचा मार्ग म्हणजे परमार्थ. विठाल विठ्ठला 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 विठ्ठला. कधीतरी तळमळीने अंतःकरणातून विचार करा. काय विचार करा? की जेणेकरून माझा उद्धार कधी होईल. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात की साधू संतांना विचारा कधीतरी, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तुकोबाराय माझा उद्धार कधी होईल, तो परमात्मा माझ्यावरती कधी कृपा करेल. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझ्या चित्ताचं काय करा? समाधान करा. आणि तो मार्ग तुम्ही साधू संतांना विचारा, दुसरं काहीही विचारू नका. जेणेकरून तुमचा उद्धार होईल. कल्याणाचा मार्ग साधू संतांना विचारावा. विठाल म्हणून कुणाचाही जर तुम्ही विचार केला, एखादा राजकारणातील माणूस असेल, त्याच्या मुलाकडून तो तीच अपेक्षा ठेवतो. याने सुद्धा काय केलं पाहिजे? राजकारणच केलं पाहिजे. एखाद्याचा मंत्र्याचा जर मुलगा असेल, तो सुद्धा विचार करतो माझ्यानंतर माझा मुलगाच मंत्री झाला पाहिजे. सरपंचही असेल, त्याची तीच अवस्था. एवढं सोडावं, एखादा महाराज जरी असेल, तोही विचार करतो माझा मुलगा महाराज झाला पाहिजे. पोटासाठी संत कली झाले बहुत. पोटासाठी झाला पाहिजे का परमार्थ करता झाला पाहिजे? कोणीही असो, जो तो आपला विचार करतोच, स्वार्थाकरता का होईना करतोच.
हा विचार केला पाहिजे का नाही? प्रत्येकाने एकच विचार केला पाहिजे की माझा उद्धार कधी होईल. नामधरा कंठी विठोबाचे हो, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे हो, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सावितार करा उठावती, सारा विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे हो, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सारा विचार करा उठाउटी, नामधरा कंठी विठोबाचे. म्हणून त्या परमात्मा चिंतनाचाच विचार केला पाहिजे, जेणेकरून आपला उद्धार होईल. उद्धार कशाने होतो? परमात्माच्या नामस्मरणा वाचून किंवा साधू संतांच्या संगती वाचून आपला उद्धार होणार नाही. एक जगद्गुरु तुकोबारे सांगतात, परमात्म्याने आपल्याला देह कशा करता दिला? देव दिला देह, देवे दिला देह, भजन गोमटा तोया झाला फाटा बादिकेसा. देवे दिला देह, भजन गोमटा, भोजन नाही भजन गोमटा. भजन म्हणजे नामस्मरण, त्याच्या चिंतना करता परमात्म्याने देह दिला. याच्याही पलीकडे जाऊन तुकोबारे सांगतात, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसे नारायण, नासे जीवपण भवरोग. देवाने आपल्याला देह दिला कशा करता? हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, कशा करता? त्याचं नामस्मरण करण्याकरता. पण त्या परमात्म्याचं चिंतनच केलं पाहिजे. जो त्या परमात्म्याचं चिंतन करतो त्याच्या जीवनामध्ये काय होतं? अभंगाचं तो हा उतरी न पार, तो हा उतरी न पार, उतरील पार भव दुस्तर नदीचा. जो परमात्म्याचं चिंतन करतो तोच या नदीतून पलीकडे जाऊ शकतो. त्याच्यावरती परमात्मा कृपा करतो. परमात्मा कोणावरती कृपा करत नाही. अजामेळा अंत मरणासी आला, तोवरी स्मरला नाही तुझं, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. तुकोबारे सांगतात, देवा आतापर्यंत ज्याने तुझं नामस्मरण सुद्धा कधी देखील केलं नाही, तू कोण आहे हे सुद्धा त्याला माहित नाही, आणि त्याच्याकरता तू विमान पाठवलं. अजामेळा अंत मरणासी आला, तोवरी स्मरला नाही तुझं, प्राण जाती वेळे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. प्राण जात असताना फक्त त्याने काय केलं होतं? नारायण नारायण असा आवाज दिला होता. कोणाला दिला होता? त्याच्या मुलाला दिला होता. एका साधूनं सांगितलं, बाबा तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. नारायण, साधूंच्या संगतीचा परिणाम बघा, मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि त्या संगतीचा परिणाम जीवनाचा उद्धार झाला. आणि जीवनामध्ये संगत अशा माणसांची करा जेणेकरून आपलं कल्याण होईल. मग आपण ठरवायचं संगती कोणाची करायची. संगती सज्जनाची करावी की वाईटाची करावी. हो, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मग सज्जनांची नावे घ्यावीत. या जगात सज्जन मात्र फक्त संत आहेत, इतरत्र कोणीही सज्जन नाही. हो, जगामध्ये फक्त सज्जन हे संत आहे. सज्जन ही उपाधी आपण कोणालाही देऊ शकत नाही. का? परिपूर्ण अंगाने ज्यांनी देवाचं स्वरूप प्राप्त केलं तेच संत आहे किंवा तेच देव आहे. देवते संत, संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून तुकोबराय असेल, ज्ञानोबराय असेल, एक वेळेस देवाला सुद्धा जास्त महत्व नाही देता साधू संतांना तेवढं महत्व आहे. देवाला देव पण कुणामुळे? देवाला देव पण मात्र संतामुळे आहे. म्हणून देव श्रेष्ठ आहे की संत श्रेष्ठ आहे? कितीतरी पटीने संत श्रेष्ठ आहे. संतांकरता देवाजवळ यांनी भांडावं. नामदेवरायांचा विचार केला तर नामदेवराय भगवान परमात्म्याचे सगळ्यात लाडके भक्त, प्रेम भंडारी आपण ज्यांना म्हणतो, देवाजवळ ज्ञानोबरायांकरता ज्यांनी मागणी मागावी. आपण अभंग हरिपाठामध्ये नेहमी म्हणतो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरिचा दासा. म्हणजे हा अभंग आहे.
ज्ञानोबारायकरता केलेली नामदेवरायांनी ती मागणी परमात्म्याजवळ. देवा माझ्या ज्ञानोबारायांना आयुष्याची मागणी दे. का? ज्ञानोबाराय समाधी घेत आहेत. ज्ञानोबारांना तो प्रसंग बघवला नाही. अंतकरण भरून आलं आणि भरलेल्या अंतकरणाने परमात्म्याशी भांडतायत कोण? नामदेवराय. परमात्म्याला सांगता देवा 14 चौकडी अलंका नाता 99 कोटी राया दशरथा तेही गेले यमपंथा मागे कोणीच नोहे. 14 चौकडी अलंका नाता किती ऐश्वर्य, सोन्याची नगरी त्याच्या जवळ, त्याला तू एवढं ऐश्वर्य देतो, एवढं आयुष्य देतो का? त्यानं तुझं कधी नामचिंतन केलं का? नाही. तरी सुद्धा त्याला एवढं आयुष्य देतो. आणि ज्या ज्ञानोबारायांनी संपूर्ण विश्व तुझ्या भक्तिभावाने भरून टाकलं त्या ज्ञानोबारायांना तू आयुष्य देत नाही. परमात्मा जवळ केलेलं ते भांडण आहे. नामदेवराला सांगतात देवा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत ज्ञानोबा आहेत असं नाही, जोपर्यंत ज्ञानोबा आहेत तोपर्यंत चंद्र आणि सूर्य असले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मी नेहमी सांगत असतो कुठल्याही साधू संतांचा विचार करा. जीवनामध्ये त्यांनी आपल्याला उद्धाराचे मार्ग, कल्याणाचा मार्ग सांगितलाच, परंतु ज्ञानोबारायांनी एवढं कळवळीचा आपल्याला कोणीही भेटणार नाही. ज्ञानोबारायांचा जर विचार केला तो 16व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. भगवद्गीतेवरची टीका ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी केली. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी जी अवस्था भोगली त्याचा आपण विचार सुद्धा देखील करू शकत नाही. जगाचे आघात सहन करण्याचं सुद्धा ज्ञानोबारायांचं वय नव्हतं. मला सांगा वय झाल्यानंतर या समाजाचं जेव्हा परिवर्तन वागणं आपल्याला कळतं त्यावेळेस आपल्याला कळतं समाज किती त्रास देतो. हे वय झाल्यानंतर कळतं. परंतु ज्या देखील ज्ञानोबारायांचं समाजात वावरण्याचं वय देखील नव्हतं त्यावेळेस सुद्धा समाजाचे आघात, समाजाचा त्रास ज्ञानोबारायांना सहन करावा लागला. किती त्रास विचार करा. मधुकरी मागण्याकरता जरी ज्ञानोबाराय गेले, झोळीमध्ये अन्न नव्हते टाकत, लोक शेण टाकायची. कोणाच्या झोळीमध्ये? विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या. ज्या ज्ञानोबारांना संपूर्ण विश्व आई म्हणून ओळखतं त्या ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये लोकांनी शेण टाकावं. आम्ही आळंदीमध्ये शिक्षण घेत असताना आम्ही माधुकरी मागितली, परंतु त्या ज्ञानोबारांची कृपा एवढी एकही दिवस कधी उपाशी झोपलो नाही. का? त्यांनी हे आघात सहन केले जगाचे. मला सांगा खाण्याकरता काही नसायचं ज्ञानोबारायांना, तरी सुद्धा संपूर्ण विश्वाचं कल्याण ज्ञानोबारायांनी केलं. ही भावना फक्त साधूच्या अंतःकरणामध्ये असते. ज्यावेळेस ही 4 भावंड निवृत्तीदादा, माऊली, सोपान काका आणि मुक्ताबाई ही 4ही भावंड ज्यावेळेस अनवाणी पायाने फिरायची, भ्रमण करायची, त्यावेळेस मुक्ताईच्या पायाला काटे रुतायचे. पायाला काटा रुतल्यानंतर मुक्ताईच्या डोळ्यातून पाणी यावं. सांगायचं दादा माझ्या पायाला काटा रुतला. आता किती लहान मुक्ताबाई, 2-3 वर्षाची ती मुक्ताबाई, तिला निवृत्ती दादानी खांद्यावरती घ्यावं आणि खांद्यावरती घेतल्यानंतर त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं. का? 2 वर्षाच्या लेकराला या जगाचा जर त्रास सहन करावा लागत असेल, अन्नामध्ये कुठल्याही प्रकारचं कण नाही, किती अवस्था बिकट असेल विचार करा. त्या कालखंडामध्ये जा. ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर पायामध्ये, ज्ञानोबारायांच्याही पायामध्ये काटे घुसले, तरी सुद्धा मुक्ताबाईला खांद्यावरती घेतलंय. आणि मुक्ताबाई सांगते दादा हे किती दिवस आपण त्रास सहन करायचा? आपल्या मुलांना न्याय मिळावा याच्याकरता संपूर्ण जीवन संपवलं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता ज्ञानोबारायांच्या आई वडील त्यांनी संपूर्ण जीवन ज्ञानोबारायांकरता संपवलं, आपल्या मुलांकरता संपवलं. तरी सुद्धा समाजाने त्यांना चांगलं जगू दिलं का? नाही. परंतु त्या ज्ञानोबारायांची कृपा संपूर्ण विश्वामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो विचार करा किती अवस्था भोगायचं वय होतं की अवस्था त्रास सहन करण्याचं सुद्धा देखील वय नाही. आपल्या 20 वर्षाच्या मुलाला विचारा कोणती गाडी पाहिजे, त्याला काय रायडरच पाहिजे. स्प्लेंडर दिली तर चालणार नाही का? नाही. परिस्थिती जाणून असते. तुम्ही काहीही करा, मला ही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे. कशाला देता असल्या वस्तू? जेणेकरून उद्धार होईल का? नाही होणार.
ज्या ज्या वेळेस आई वडिलांनी ज्या त्या वस्तू पुरवल्या तो उद्धाराकडेच तो मुलगा जाईल सांगता येत नाही. आई वडिलांचे कष्ट बघा. स्वतःच्या मुलाला जर त्यांनी विचार केला, आपलं जीवन तर बिकट परिस्थितीमध्ये घडलंय, परंतु स्वतःच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याकरता तरी काहीतरी विचार केला पाहिजे. मुलाला सगळ्या गोष्टी दिल्यानंतर सुद्धा त्याच्याकडून अभ्यास होत नाही, तो पदवीधर होत नाही, त्याचं जीवन सुद्धा असंच अधोगतीला जातं आणि ते मात्र आई वडिलांना सहन होत नाही. जगामध्ये असे एकही आई वडील नाही यांना आपल्या मुलाचं वाटोळं झालेलं बघावं असं वाटत असेल. आपल्या मुलाचं चांगलंच झालं पाहिजे, दारुडा जरी असला तरीही. खळवळीने मी बोलतो, मी जगामध्ये अनेक प्रकारची लोक आहेत. एखाद्या आईला 2 मुलं आहेत. चांगला मुलगा इंजिनियर आहे, दुसरा मुलगा दारू पितो. मला सांगा ती आई कोणात राहते? कोणात राहते? जो मुलगा दारू पितो. का? कारण की त्याच्या संसाराला यायला गेला ना, संसार टिकला नाही, बायको जवळ नाही, दारू पितो, त्याची अधोगती झाली, तरी सुद्धा आई त्या मुलाकरता कळकळीची विनंती आहे. तशी या दुःखाने ग्रासलेल्या समाजाकरता ज्ञानोबारांची कळकळीची विनंती आहे. जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबा सांगतात, देवा विचाराने जर समाज पांगळा झाला असेल, त्या समाजाला सुद्धा तू आपलंसं कर. चांगल्या मनुष्याला तू तुझ्या पायाजवळ जागा देतो हे मला माहिती आहे, परंतु वाईटातला वाईट जरी मनुष्य असला तरी सुद्धा त्याचं कल्याण झालं पाहिजे, ही मागणी ज्ञानोबारांची आहे. जगाच्या पाठीवर असा कोणता युवक आहे, 16 वर्षाचा असा कोणता मुलगा आहे ज्याला संपूर्ण जगानं विश्वमाऊली ज्ञानोबारांना आई म्हणून संबोधावं? माऊली म्हणजे आई. माऊली त्याच व्यक्तीला म्हणतात जे संपूर्ण जगाच्या आघात आपल्या पोटामध्ये घेत असतात. विठ्ठल अशा साधूच्या संगतीमध्ये जीवन घडलं पाहिजे. आणि ते जीवन घडत असताना परमात्म्याचं नामचिंतन झालं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, तुकोबाराने एक दृष्टांत दिलाय. एकदा गजेंद्र म्हणजे हत्ती वनामध्ये फिरत असताना त्याला तहान लागली. तहान लागल्यानंतर तो सरोवरामध्ये नदीमध्ये गेला असताना त्या ठिकाणी पाणी पित असताना त्याचा पाय एका मगराने धरला पाण्यामध्ये. त्या हत्तीनं परमात्म्याचा धावा केला, देवा मला तू माहित सुद्धा नाही रे, सृष्टी कोणी निर्माण केली हेही देखील मला माहित नाही. तुकोबाराय सांगता, वृक्षाची हे पाणी आली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही असा परमात्मा. आणि त्या परमात्म्याला कोण हाका मारतय? गजेंद्र. त्याला देव माहितीये का? नाही ना. परंतु शुद्ध अंतकरणामध्ये त्या पाण्यातील कमळ तोडलं आणि देवाला वाहिलं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यते. सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे त्याच्याकरता, काही लागत नाही, काही असू द्या, त्याला समर्पण भावनेने जर आपण टाकलं, देव सुद्धा त्याचा स्वीकार करतो. त्याला देवच माहित नाही तरी सुद्धा देवाने त्याच्या अंतकरणातील भाव बघितला आणि ते स्वीकार केला आणि त्याचा उद्धार करण्याकरता परमात्म्याला यावं लागलं. बरं, देवाचा स्पीड काय गरुडापेक्षा जास्त. हम कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होय आवाज. बंदुकीच्या गोळीचा आवाज जोपर्यंत जात नाही तेवढ्या वेगापर्यंत परमात्मा त्या ठिकाणी आले. गजेंद्र तो सहस्र वर्षे नकरे जळा माझी पिढीला असे. तुकोबाराय सांगतात, सहृदयी सांडिले अंती कोणी नाही साई, अंती वाट पाहे विठो तुझी. अंतकाळामध्ये तुझी वाट पाहिली, कृपेच्या सागरा माझे नारायणा, तया 2 जण तारी येले. हत्तीचा उद्धार केला असं नाही, मगराचा सुद्धा उद्धार केला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नेले वाहुनी विमान, मी ही कोणी विश्वासलो. विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा सुद्धा परमात्म्यावर विश्वास आहे. कारण की गजेंद्र आणि मगराकरता ज्याने मोक्ष करून दिला त्याच्यावरती सुद्धा परमात्म्याने दया केली, मग आपल्यावरती का नाही करणार? अभंगाचं 3रं बहुआय करुणावंत, बहुआय करुणावंत, बहुआय करुणावंत, बहुआय करुणावंत, बहुआय करुणावंत, करुणावंत,
तुहावंत हे आनंद हे नाम जा आनंद हे नाम जा तुहा उतरेल पार पार तुहा उतरेल पार आनंद हे नाम जा आनंद हे नाम जा तुहा उतरेल पार पार तुहा उतरेल पार पार हे नामजा. म्हणून तो परमात्मा करुणावंत आहे, कृपावंत आहे, दयाघन आहे. प्रमाण त्यांचा बोला देव भक्ताचा अंकिला. पण भक्ता करता तो परमात्मा काय आहे? कृपावंत आहे. ज्या वेळेस युद्धभूमीमध्ये अर्जुनाला युद्ध करायचंय, परंतु त्या अर्जुनाला सहाय्य करण्याकरता कोण आहे? परमात्मा आहे. आणि अर्जुनावरती जे बाणाचे वर्ष होतात ते परमात्म्याने स्वतःच्या छातीवरती घेतले. पायी कुपाटीशी घातीला आपण पुढा राहिला, तेने पंचजन्यास फुरलेला अवलेलाची. ज्ञानोबा सांगता पायी कुपाटीशी घातला, अर्जुनाला पाठीमागे घातलं आणि आपण पुढा राहिला. परमात्मे स्वतः पुढे उभं राहिले आणि सगळे आघात आपल्या छातीवरती घेतले. कशा करता? अर्जुना करता. का? अर्जुन तेवढ्या भावनेने परमात्म्याला शरण गेला होता. म्हणून भक्ता करता परमात्मा कुठलाही विचार करत नाही. तो करुणावंत आहे, बहु आहे, करुणावंत. करुणा म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, असणारा करुणापर परमात्मा. किती करुणावंत आहे. आपल्या भक्तावरती कुठलंही संकट येऊ द्या, त्याच्यावर सुद्धा तो परमात्मा कृपा करत असतो. का? आतापर्यंत इतिहासामध्ये भारतवर्षामध्ये आपण सगळी उदाहरणं बघतो. साधू संतांच्या जीवनचरित्राचा जर विचार केला, चोखोबाराय असतील, गोरोबा काका असतील, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असेल, प्रत्येकाच्या जीवनावरती वाईट प्रसंग आले, परंतु अशा प्रसंगामध्ये परमात्म्यानं त्यांची कामे केली. जनाबाई करता परमात्म्याने पाणी तापावं. चोखोबारायांकरता काय केलं? चोखोबारायच्या पत्नीचं बाळंतपण केलं, चोखोबारायची बहिणी म्हणून. किती किती परमात्म्याने करावं. म्हणून त्या परमात्म्याला हा करुणा ही उपाधी देत असतात. बहु आहे, करुणावंत, अनंत हे नाम जा. अनंत म्हणजे आतापर्यंत ज्याचा अंत, अनंत ज्याचा अंतपर्यंत वेद शास्त्र पुराणे यांना देखील कळाला नाही, असा तो परमात्मा. हे सगळे अनुभव जगद्गुरु तुकोबारांना त्यांच्या जीवनामध्ये आले. म्हणून तुकोबारा या अभंगामध्ये वर्णन करतात. अभंगाचं शेवट. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, साक्ष आले म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तो हा उतरीला पार, तो हा उतरीला पार,